नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत असं सांगण्यात आलं होतं। पण दरम्यानच्या एका कार्यक्रमामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलं तर आम्ही तुमचं ऐकणार नाही, हे 1500 रुपये बंद करून टाकू। त्यामुळे एकंदरीतच हा इशाराच आहे, म्हणजे मतांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे असं जाहीरपणे स्पष्ट होत असतानाच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी असं म्हटलंय की बेईमानी करणाऱ्यांना यंदाच्या बहिणी या ओवाळणी टाकणार नाहीत असा इशारा सुद्धा या प्रसंगी देण्यात। लाडकी बहीण योजना ही मतं विकत घेण्याच्या हेतून आणलेली योजना आहे, त्यामुळे बेईमानांना लाडक्या बहिणी ओवाळणी टाकणार नाहीत असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला। लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतून आणली नसून महिलांची मतं विकत घेण्यासाठी या हेतून आणली असं राऊत म्हणाले। अजित पवार स्वतः बारामतीमध्ये पराभूत होणार आहेत। बारामतीच्या सर्व लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करणार आहेत। महाराष्ट्रात सर्व गद्दार आमदार विधानसभेत पुन्हा दिसणार नाहीत। लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करणार। या लाडक्या बहिणी एवढ्या लाचार नाहीत। हे बोलणारे सगळे सरकारी लोचट मजनू आहेत। त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका। सरकारी पैशांची उधळपट्टी आणि भ्रष्टाचार होतोय। आमदारांना 50 कोटी रुपये, खासदारांना विकत घ्यायला सुद्धा 100 कोटी रुपये, पक्षांतरांसाठी नगरसेवकांची किंमत 5 कोटी रुपये आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये, ते सुद्धा मत नाही मिळाले की काढून घेऊ, ही महाराष्ट्राची अवस्था। जर ही यांची भाषा असेल तर लाडक्या बहिणींचा हा अपमान आहे। याच लाडक्या बहिणी बेईमानी करणाऱ्यांना ओवाळणी टाकणार नाहीत असंही राऊत हे म्हणाले।